सिलेक्ट झालं, जॉईन झालं की परत प्रोजेक्टसाठी अजून इंटरव्ह्यू. तिथे झालं की क्लायंट लोकेशनला जायचं असेल तर तिथं अजून इंटरव्ह्यू असं आयटी वाल्यांचं आयुष्य सगळं इंटरव्ह्यू मध्येच जातं. वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो. आजचा व्हिडिओ आहे आपला आयटी मध्ये जॉब करणारे कॉर्पोरेटर्स. सो या लोकांबद्दल आज आपण बोलणार आहे. या लोकांचं जे काय आयुष्य आहे ते फक्त सॅटर्डे संडे म्हणायला लागेल. अदरवाईज हे लोक पूर्ण 5 दिवस ते त्यांच्या लॅपटॉपची स्क्रीन आणि डोळे आणि काम एवढंच असते. तो काही लोकांना वर्क फ्रॉम होम मिळतो, काही लोकांना वर्क फ्रॉम ऑफिस असा ऑप्शन असतो. तर कुठे जरी गेलं तरी तो ट्रॅफिकचा ऑप्शन किंवा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हिंजवडीमध्ये जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी जर तो खूप मोठा विषय आहे. म्हणजे फेज 1 पासून फेज 2, 3 मध्ये जे लोक काम करतात त्यांच्यासाठी ते सगळं ट्रॅफिक क्रॉस करून जाणे म्हणजे एक टास्कच म्हणायला लागेल. म्हणजे लोक वर्क फ्रॉम होम करतायत त्यांच्यासाठी वेगळाच विषय आहे. म्हणजे तुमचं ऑफिस जरी 8 तासाचं असेल तरी काय ते 10, 12, 14 तास झालेलं पण कळत नाही. तर हे आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या डेडलाईन आल्या, गो लाईव्ह आलं, प्रोडक्शन फाटलं, अजून काही गोष्टी झाल्या, कुठं काय क्रायसिस आले, हे सगळे त्यांना सहन करायला लागतात. पगार जरी असेल तरी तो खर्च करायचा कुठे, का तर आपल्याला वेळच नाही मिळत. काही लोक असे आहेत की त्यांना सॅटर्डे संडे पण काम करावं लागतं. नो अदर ऑप्शन्स. आणि टार्गेट तर एवढं आहे, एवढं मोठं स्ट्रेस, असं सगळं असतंय. सो आयटीचा जॉब मला असं वाटतंय सोपा नाहीये, खूप हार्ड म्हणायला लागेल. कारण की कंटिन्युअस डोक्यावरती प्रेशर असते. टाइमलाईन्स आल्या, समजा नवीन काही टेक्नॉलॉजी आली ती शिकावी लागते. ते झालं की प्रोजेक्ट शोधावे लागतात, प्रोजेक्टसाठीचे इंटरव्ह्यू वेगळे. त्याच्यानंतर समजा काही प्रॉब्लेम आला तर ले ऑफ आला, ले ऑफ झाल्यावरती दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्यासाठी परत इंटरव्ह्यू. तिथे इंटरव्ह्यू झाले, कंपनीमध्ये इंटरव्ह्यू सिलेक्ट झालं, जॉईन झालं की परत प्रोजेक्टसाठी अजून इंटरव्ह्यू. तिथे झालं की क्लायंट लोकेशनला जायचं असेल तर तिथं अजून इंटरव्ह्यू असं आयटी वाल्यांचं आयुष्य सगळं इंटरव्ह्यू मध्येच जातं. सो असं आहे. याच्यानंतर ते झालं की प्रमोशन मिळत नाही, सॅलरी हाईक म्हणावी अशी मिळत नाही तुमच्या कामाच्या हिशोबानुसार. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. विकेंडला समजा कुठं प्लॅन केला तर कधी ऑफिस कडून फोन येईल ते सांगता येत नाही. असं सगळं असते. ऑफिस मधून काम येऊन कधी काय प्रोडक्शनला एरर येईल, काय होईल, अशा सगळ्या गोष्टी असतात त्या त्यांना बघाव्या लागतात. जरी विकेंडला गेले तरी त्यांचं लक्ष सगळं ऑफिसकडे असतं. असं सगळं आयुष्य आहे. आयटीचं आयुष्य म्हणावं असं सोपं नाहीये. लांबून खूप भारी वाटतं की नाही बाबा एसी मध्ये बसून जॉब आहे या लोकांचा, पण ऍक्च्युअल फॅक्ट खूप जास्त वर्कलोड, स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी त्यांना फॉलो करायला लागतात. आणि स्ट्रेस कधी कधी कळत पण नाही की केस आपले कधी पांढरे झाले. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच रिलेट करणार की अरे हा हे माझ्याबद्दलच बोलतायत आणि हो मी तुमच्याबद्दलच बोलतोय, असंच आहे. सो तुम्ही जर आयटी मध्ये जॉब करत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, हो हो हे माझ्याबद्दलच आहे, आणि म्हणजे मला कळेल की हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय. सो असं सगळं आहे. पण फुल तुम्हाला रिस्पेक्ट की नाही तुमचा पण जॉब सोपा नाही. इकोसिस्टम मधले तुम्ही पण एक पार्ट आहेत. प्रत्येक जणाचं स्ट्रगल आपण याच्यामधून चॅनलवर दाखवणार आहे. असं वाटलं असेल तुम्हाला हे पहिले व्हिडिओ जर चुकून तुम्ही बघितले असतील की नाही हे फक्त ग्राउंड लेवलला कामं करतात त्यांच्याबद्दल आहे, नाही आपण प्रत्येकाबद्दल बोलणार आहे. जी साईडवर कोण बोललं जात नाही किंवा बोललं नाही त्याच्यावर आपण बोलणार आहे. सो हाच मेन मोटिव्ह आहे. जर तुम्ही आयटीत काम करत असाल तर हो कमेंट करा की हो हो आम्ही आयटीतच काम करतो. आणि नुसतं फक्त आयटी मराठीत जर आईट असं हा शब्द म्हणलं तर आईट म्हणजे कसे थाट, रुबाब, पण ह्या आयटी वाल्यांचं तसं नाही, ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. सो हेच मला सांगायचंय. आतापर्यंत जर व्हिडिओ बघितलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जरी सबस्क्राईब नसेल
केला तर सबस्क्राईब करण्यापूर्वी हा व्हिडिओ तुमच्या आयटीतल्या मित्राला पाठवा, मैत्रिणीला पाठवा, बायको करत असेल तर बायकोला पाठवा, नवऱ्याला पाठवा. आपण नुकताच नवीन चॅनल सुरू केलाय, कंटेंट टाकायला पण सुरू केलंय. सो प्लीज सपोर्ट करा, एवढंच मी सांगेन. आणि तुम्हाला रिस्पेक्ट की तुम्ही आयटी मध्ये जॉब करताय. तुमचं आयुष्य खरंच सोपं नाहीये. सो दॅट्स ऑल. हेच बोलून मी व्हिडिओ संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.